नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। ही ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी करण्यासाठी आधी आपल्याला ज्वारीचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे। त्यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घालूया। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि मंद गॅसवरच याला आपल्याला कोरडंच आधी भाजून घ्यायचं आहे। तर सतत चमच्याने हलवत आता भाजून घेऊया। आधीच असं ज्वारीचं पीठ कोरडं भाजून घेतलं म्हणजे खायला हा उपमा किंवा उकडपेंडी एकदम भारी लागते। तर चमच्याने सतत हलवत भाजून घ्यायचंय। तर आता 5 ते 6 मिनिट झाली आहेत। हलकासा भाजल्याचा सुगंध पण येतोय। तर एवढाच आपल्याला भाजायचा आहे। नंतर तेलामध्ये आणखी आपण उरलेला भाजून घेऊया। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कढई मी थोडीशी पुसून घेतली आणि आता त्याच कढईमध्ये तेल घालायचे। तर या उकडपेंडीसाठी तेल थोडं जास्तच लागतं, तरी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता। तेल छान गरम झालं की यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचेत। तर इथे आता हे तळून झालेले आहेत, काढून घेऊया। 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालूया। जिरे पण आता छान फुलून आले आहेत। तर 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे। तर आपण रव्याचा उपमा करताना सुद्धा उडदाची डाळ घालतो तशीच यामध्ये घालायची। याला हलकसं तांबूस रंगावर परतून घ्यायचंय आणि तांबूस रंगावर परतून झाली की 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालायच्या आहेत। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि इथे मी आता मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला होता तो घालूया आणि या कांद्याला आपल्याला परतून घ्यायचंय। तर फार तांबूस रंगावर परतायचं नाही। ही उकडपेंडी तुम्ही कमी तेलाचा वापर करून सुद्धा बनवू शकता, पण तेल कमी घातलं की थोडीशी चिकट होते। त्यासाठी मग ज्वारीचं पीठ चांगलं भाजून घ्या। जास्त वेळ जर ज्वारीचं पीठ भाजून घेतलं तर मग थोडं कमी तेल घातलं तरी चालतं। आता कांदा इथे आपला परतून झालेला आहे, हलकासा याला गुलाबी रंग आलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं हलवून घ्यायचंय आणि लगेच आता भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ यामध्ये घालूया। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं मिक्स करून झालं की मग 1 टेबलस्पून बारीक रवा मी घातलाय। तर हा रवा मी आधी थोडा भाजून घेतलेला आहे। असा ज्वारीच्या पिठासोबत थोडासा रवा घातला म्हणजे ही जी उकडपेंडी आहे ती छान सुटसुटीत होते, अजिबात चिकट गचका होत नाही याचा। तर आता 2 ते 3 मिनिट मी भाजून घेतलंय। मला थोडंसं हे पीठ कोरडं वाटतंय तर मी 1 चमचाभर आणखी तेल घातलंय। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकता। आता सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। साधारण 5 ते 6 मिनिट मी आणखी हे ज्वारीचं पीठ भाजून घेतलंय। चवीनुसार मीठ घालायचंय आणि परत सगळं एकत्र करून घेऊया। तळून घेतलेले शेंगदाणे घालायचेत। थोडंसं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये पाणी घालायचंय। तर इथे मी पाणी गरम करून घेतलंय आणि अगदी पाव कपच पाणी वापरलेलं आहे। या उकडपेंडीसाठी जास्त पाणी लागत नाही कारण ही फार ओलसर नसते, थोडीशी सुटसुटीत असते। याला थोडीशी आंबूस चव येण्यासाठी यामध्ये बरेच जण टोमॅटो सुद्धा घालतात, पण मी आज टोमॅटो न घालता दही घालणार आहे। तर इथे मी 1 टेबलस्पून दही घेतलंय, त्याला चांगलं फेटून घेऊया आणि थोडंसं थंड पाणी यामध्ये घातलंय म्हणजे हे उपम्यामध्ये छान मिक्स होईल। तर आता हे दही आणि पाण्याचं मिश्रण घालायचंय आणि परत छान याला हलवून घ्यायचंय। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची। तर आता इथे सगळं एकत्र करून झालेलं आहे। यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया। आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत। याला छान वाफ पण आली आहे। तर शेवटी कोथिंबीर घालायची आहे। तर मस्त आपली चवदार उकडपेंडी तयार आहे। ही तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, टिफिनमध्ये देऊ शकता किंवा बऱ्याच वेळेस आमच्या घरी जेव्हा काही हलकं खायचं असतं
भाजीपोळी खायची इच्छा नसते, अशा वेळेस मी ही ज्वारीची उकडपेंडी बनवते. पचायलाही हलकी असते आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे. ज्वारीच्या पिठाचे धिरडे करण्यासाठी इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ते एका भांड्यात घालूया आणि पाव कप रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे हे छान कुरकुरीत होतात आणि खायलाही एकदम मस्त लागतात. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे कोरडे जिन्नस आता मिक्स करून घेऊया. तुम्ही रव्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ घालू शकता किंवा अगदी 2-3 चमचे गव्हाचं पीठ बाइंडिंगसाठी घातलं तरी चालेल. पाणी घालून आता पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घातलं आहे. लगेच या पिठाने पाणी शोषून घेतलं आहे, तर आणखी पाणी लागणार आहे. अजून अर्धा कप पाणी घालूया. हवं तर अशा विस्कने हे सगळं एकत्र करून घ्यायचं, म्हणजे गाठी लगेच मोडल्या जातात आणि व्यवस्थित सगळं मिक्स होतं. तर हे धिरडे अगदी झटपट तयार होतात आणि यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत, त्यामुळे पौष्टिक पण आहेत. तर हे आता आपण असंच ठेवूया आणि ज्या आपण भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या थोड्याशा तेलावर परतून घ्यायच्या आहेत. तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि पाव चमचा जिरे घालूया. गॅस मी कमी केला आहे. मोहरी आता छान तडतडली आहे, तर भाज्या घालूया. तर एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो घालून फक्त मिक्स करून घ्यायचा आहे. आणि लगेच सिमला मिरची घालूया. तर अगदी छोटी अर्धी सिमला मिरची पण मी बारीक चिरून घेतली आहे. लगेच एक छोटं गाजर किसलेलं घालूया. तर भाज्या आपल्याला फार परतायच्या नाहीत, फक्त याचा कच्चेपणा घालवायचा आहे, करकरीतपणा तसाच ठेवायचा आहे. तर अगदी 2 मिनिटच परतायच्या आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण मी बारीक चिरून घेतल्या होत्या, त्या घालायच्या आहेत. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. 2 चिमूट हिंग घालूया आणि हे सगळं आणखी एखादा मिनिटच परतून घ्यायचं आहे. छान सगळं मिक्स होईपर्यंत परतायचं आहे. आणि 2 मिनिट झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि खाली काढून या सगळ्या भाज्या थंड करून घेऊया. भाज्या आता आपल्या थंड झाल्या आहेत, तर या पिठामध्ये घालूया. या भाज्या तुम्ही कच्च्यासुद्धा घालू शकता, पण अशा तेलावर थोड्या परतून घेतल्या की हे धिरडे खायला खमंग लागतात. भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आता सगळं मिक्स करून घेऊया. तर छान असं कलरफुल हे बॅटर दिसतंय. पाणी आणखी लागणार आहे. आपण सुरुवातीला 1.5 कप पाणी घातलं होतं, आता मी आणखी अर्धा कप पाणी घातलंय. तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे. पण हे बॅटर आपल्याला थोडंसं सैलच ठेवायचं आहे, म्हणजे पातळ ठेवायचं आहे. पातळ ठेवलं की धिरडे छान कुरकुरीत तयार होतात आणि मग खायलाही एकदम मस्त लागतात. तर हे पीठ भिजवण्यासाठी मी एकूण 2.5 कपच्या जवळपास पाणी वापरलेलं आहे. असं पीठ तयार झालं की हे धिरडे एकदम जाळीदार आणि कुरकुरीत तयार होतात. गॅसवर मी आता एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून घेऊया. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आणि हे पीठ बुडापासून एकदा परत चांगलं हलवून घ्यायचं आणि आता कडेने असं सोडायला सुरुवात करायची आणि मग मध्यभागी घालायचं. आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करूया, म्हणजे मी मीडियमवर गॅस ठेवला आहे. आता यावर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता 2 ते 3 मिनिट झाली आहेत, तर छान अशी याला जाळी पडली आहे. थोडंसं कडेने तेल सोडायचं आहे. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकता. 1-2 बनवली की नंतर कमी तेल वापरलं तरी धिरडे एकदम छान होतात. आता कडेने हे असं अलगद सुट्ट करून घ्यायचं आहे आणि पलटून घेऊया. तर मस्त असं झालेलं आहे. रंग पण खूप सुरेख आला आहे. खूप मस्त असं खालच्या बाजूने भाजल्या गेलं आहे. आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घेऊया. आणि दोन्ही बाजूने छान भाजून झाले की मग काढून घ्यायचेत. गरमागरम असे धिरडे खायला खूप छान लागतात. आता आणखी एक आपण बनवून घेऊया.
तेल लावायचं आहे आणि नंतर कडेने आधी पीठ सोडायला सुरुवात करायची, नंतर मध्यभागी सोडायचं आहे, कारण मध्यभागी तवा खूप गरम असतो आणि प्रत्येक वेळेस धिरडं घालताना पीठ चांगलं बुडापासून हलवून घ्यायचं आहे. तर हे दुसरं धिरडं पण आपलं वरून कोरडं झालेलं आहे, पलटून घ्यायचं आहे. तर ह्याला पण सुरेख रंग आला आहे. दोन्ही बाजूने आता छान भाजून घेऊया. जास्त वेळ जर आपण झाकून ठेवलं तर मग ते वाफेच्या पाण्याने थोडंसं ओलसर होतं. तर हे पण आपलं आता अगदी व्यवस्थित भाजून झालं आहे. एकदम मस्त याला पण जाळी पडली आहे. तुम्हाला जर नरम धिरडं हवं असेल तर थोडंसं पीठ जाड घाला, म्हणजे तव्यावर घालताना जास्त पीठ घालायचं. पण छान अशी कुरकुरीत पाहिजे असतील तर मग पीठ पातळ पाहिजे. तर आता आपलं हे धिरडं झालेलं आहे, काढून घेऊया. अशाच पद्धतीने करून घ्यायची आहेत. घेतलेल्या पिठामध्ये साधारण असे 7 ते 8 धिरडे तयार होतात. ज्वारीची पुरी करण्यासाठी इथे मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर असा चोळून घालूया, म्हणजे ह्याचा स्वाद छान टिकून राहतो. आता 1.5 चमचा यामध्ये बेसन घालायचं आहे. तर बेसन घातल्यामुळे ही पुरी खायला खूप खमंग लागते. मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. आणि 1.5 चमचाच मी धणे जिरे पूड घातली आहे. 1.5 चमचा तीळ, पाव चमचा हिंग आणि इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊन त्याचं वाटण करून घेतलं आहे. तर ते घालायचं आहे. 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर कोथिंबीर मी भरपूर घातली आहे. तुम्ही कोथिंबीरीच्या ऐवजी पालक किंवा मेथीसुद्धा बारीक चिरून घालू शकता. आणि पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचा तेल पण घातलं आहे. आता हे छान हाताने सगळं मिक्स करून घेऊया. सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचेत. आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे. थोडं पाणी गरम करून घेतलं म्हणजे हे पीठ छान नरम होतं आणि मग आपल्याला पुरी करायला सोपं जातं. तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे. फार कडक पाणी मी घेतलेलं नाही, आपल्या हाताला सोसेल असंच पाणी घ्यायचं आहे. पीठ मी आता इथे भिजवून घेतलं आहे. तर छान असा नरम गोळा तयार झाला आहे. लगेच आता याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत. फार वेळ हे पीठ असंच ठेवायचं नाही, कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे जास्त वेळ जर ठेवलं तर ते सैल होतं. आता खाली पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नेहमी आपण पुरी लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे. तुम्ही अशीच ही पुरी ठेवू शकता किंवा मग याला अगदी गोल आकारात तुम्हाला कट करायचं असेल तर एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने कट करून घ्यायचं. हे साईडचं जे आहे ते काढून घ्यायचं. तर छान अशी गोल पुरी तयार झाली आहे. आता तुम्हाला लाटून जमलंच नाही, फार जर पोळपाटाला चिकटत असेल तर दुसरी एक सोपी पद्धत म्हणजे एक पॉलिथिन घ्यायचं, त्याला थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हा गोळा ठेवून आपण जसं थालीपीठ किंवा धपाटं थापून घेतो त्याप्रमाणेच ह्याला हाताच्या म्हणजे बोटाच्या साहाय्याने थापून घ्यायचं. तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि याने हे पीठ चिकटत पण नाही. अगदी अलगद तुम्ही उचलून पुरी काढू शकता. तर तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही पुरी ठेवू शकता, जाड पातळ. थोड्या जाड ठेवल्या तर नरम होतात आणि अगदी तुम्हाला खुसखुशीत पुरी पाहिजे असेल तर मग थोडं याला पातळ थापून घ्यायचं. तर मी अशी मध्यम थापून घेतली आहे. तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं, तर झालंय का ते पाहूया. तर पुरीसाठी छान तेल गरम करून घ्यायचं. तर एक छोटा गोळा घालून बघूया. तर पाहिजे तसं अगदी व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे. आता अलगद हाताने यामध्ये पुरी सोडायची आहे आणि पुरी सोडल्याबरोबर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यावर असं झाऱ्याने तेल सोडायचं, म्हणजे पुरीला दोन्ही बाजूने हीट मिळते आणि पुरी छान व्यवस्थित फुगते. तर तुम्ही आता इथे पाहू शकता एकदम मस्त अशी फुगली आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि ही पुरी पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून झाली की मग काढून घ्यायची आहे. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत.
आणि पुरी सोडल्यावर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यावर झाऱ्याने तेल सोडायचं, म्हणजे पुरी छान फुगते. तर आता ही दुसरी पुरी पण आपली एकदम मस्त अशी फुगली आहे. आता मात्र गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवर दोन्ही साईडने ही तळून घ्यायची. तर तुम्हाला एकदम अशी छान खुसखुशीत कुरकुरीत पुरी पाहिजे असेल तर ह्याला 2-3 वेळेस उलटसुलट करायचं, म्हणजे ती खायला एकदम मस्त लागते. खायला मस्त खमंग लागतात. आंब्याच्या लोणच्यासोबत, लिंबाच्या लोणच्यासोबत, चटणीसोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रवासात घेऊन जायला खूप छान ऑप्शन आहे. आज आपण खमंग खुसखुशीत कोथिंबीरीची वडी बनवतोय. या वडीमध्ये आज आपण बेसनाचा अजिबात वापर करणार नाही, त्यामुळे ज्यांना बेसन चालत नाही ते ही वडी आरामात खाऊ शकतात. 2 जुडी कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर मी ती स्वच्छ धुवून घेतली, नंतर कपड्यावर घालून सुकून घेतली आणि निवडून झाल्यावर ज्या कवळ्या काड्या आहेत त्या घेतल्या, जाड काड्या घेतलेल्या नाहीत. आता चिरून घ्यायची आहे, तर सुरीने किंवा वेळीने तुम्ही चिरून घेऊ शकता. आता या कोथिंबीरीच्या वडीसाठी एक वाटण तयार करून घेऊया. तर साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा धणेपूड आणि छोटा 1 चमचा जिरे घेतले आहेत. हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी वाटण तयार करून घेतलं आहे. फार जाड ठेवायचं नाही, अगदी बारीक केलेलं आहे. कोथिंबीर मी सगळी चिरून घेतली होती, तर अशा पद्धतीने चिरलेली आहे आणि साधारण 2 कप एवढी कोथिंबीर आहे. यामध्ये आता 1 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे वडी छान कुरकुरीत होते. आणि पाव कप आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. रवा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला जाड रवा फिरून घेऊ शकता. अर्धा चमचा हळद घालूया, 1 चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया. पाव चमचा हिंग आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर कोथिंबीर एकदम बारीक चिरायची गरज नाही, थोडीशी मध्यम मी चिरली होती, म्हणजे पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होते आणि खाताना त्याची चव पण छान लागते. तर आता सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं घालूया. आणि हे पीठ आपल्याला फार सैल किंवा फार घट्ट भिजवायचं नाही, नरम गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर मी थोडं थोडं पाणी घालून इथे पीठ भिजवून घेतलं आहे. छान असं मिश्रण तयार झालं आहे. छान असं दोन्ही हाताने दाबून दाबून मळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सगळं एकत्र होतं. आपण यामध्ये बारीक रवा घातला आहे, त्यामुळे घट्ट पीठ ठेवायचं नाही, कारण थोड्या वेळाने तो रवा फुलून येतो. तर आता छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे. एकदम पाहिजे तसं आपलं पीठ तयार झालेलं आहे. शेवटी हाताला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही. आणि या पिठाचे आता 2 भाग करून घ्यायचेत आणि हातावर घेऊन हा गोळा चांगला मळून घ्यायचा आणि नंतर त्याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. तर इथे मी आता 1 रोल तयार करून घेतला आहे. दुसरा पण असाच तयार करून घेऊया. तर आधी याला गोल गोल फिरवून चांगला आकार देऊन घ्यायचा आणि मग असा रोल करून घ्यायचा. तर दुसरा रोलसुद्धा गोल गोल फिरून मी छान तयार करून घेतला आहे. तर दोन्ही रोल आपले तयार आहेत. आता ज्या प्लेटमध्ये आपण हे रोल स्टीम करून घेणार आहोत त्याला चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर साधारण 1 चमचा मी तेल घातलं आहे, सगळीकडे ते पसरून घेऊया. तेल लावलं म्हणजे हे रोल प्लेटला चिकटत नाहीत, स्टीम झाल्यावर अगदी सहज निघून येतात. आपण पीठ भिजवत होतो तेव्हाच मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घालून ते आधीच गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे रोल तयार झाले की पटकन आपल्याला यामध्ये प्लेट ठेवता येते. तर आता पाण्याला उकळी आलेली आहे. ही रोलची प्लेट या कुकरमध्ये ठेवूया. झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आता साधारण 20 मिनिट हे रोल स्टीम करून घेऊया.
तर आता साधारण 20 मिनिट झाली आहेत. हे रोल थोडेसे फुगले पण आहेत, तर यामध्ये सुरी घालून पाहायची आहे. तर सुरी एकदम साफ आली आहे, म्हणजेच आपले रोल पाहिजे तसे स्टीम झालेले आहेत. आता ही प्लेट आपण एका स्टँडवर ठेवूया. खालून पण हवा लागल्यामुळे हे रोल अगदी पटकन थंड होतात आणि पूर्ण थंड झाल्यावरच कट करायचं आहे. सुरीला मी तेल लावून घेतलं आहे, म्हणजे याच्या वड्या अगदी साफ निघून येतात. आणि आता कट करून घेऊया. तर फार मोठीही नाही आणि फार छोटीही नाही अशी वडी मी कट करून घेतली आहे. तर एकदम साफ निघाली आहे, तुम्ही बघू शकता, आणि दिसायला पण छान दिसतीये. आणखी एक मी तुम्हाला कट करून दाखवते. तर सुरी आतपर्यंत व्यवस्थित घालायची. तर आपली ही वडी पण एकदम छान निघाली आहे. अशाच पद्धतीने आता सगळ्या वड्या कट करून घेऊया. इथे मी आता सगळ्या वड्या कट करून घेतल्या आहेत. अगदी या अशा खायला सुद्धा छान लागतात, किंवा तुम्ही थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय करून घेऊ शकता. पण मी आज तळून घेणार आहे. तर कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आता छान गरम झालेलं आहे. यामध्ये या वड्या सोडायच्या आहेत. तर एका वेळेस सुरुवातीला मी 3च सोडल्या आहेत. सुरुवातीला कमी सोडायच्या, म्हणजे तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो. आणि मीडियम फ्लेमवर या तळून घेऊया. फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आणि फार कमीही नाही. आणि अधूनमधून याला उलटसुलट करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात आणि मस्त कुरकुरीत होतात. तर उलटसुलट करून मी ही तळून घेतली आहे. एकदम दिसायला मस्त दिसतीये. तर आता तळून झालेली आहे, काढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे. रंग पण छान आला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे. आणखी 3 वड्या मी या तेलामध्ये सोडल्या आहेत. या पण मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर अधूनमधून उलटसुलट करायचं आणि दोन्ही बाजूने छान अशी तळून झाली की मग काढून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने आता सगळ्या वड्या तळून घेऊया. इथे मी आता सगळ्या कोथिंबीरीच्या वड्या तळून घेतल्या आहेत. दिसायला खूप मस्त दिसत आहेत आणि खायला पण तेवढ्याच भारी लागतात. एक आपण तोडून पाहूया. तर छान कुरकुरीत झाली आहे. तर याला आपण आपलं महाराष्ट्रीयन स्टार्टरसुद्धा म्हणू शकतो. कांद्याचं थालीपीठ करण्यासाठी आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर 10 ते 12 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून धणे आणि 1 छोटा चमचा जिरे घेतलेत. हे सगळं आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एका भांड्यात आता मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे, पाव कप गव्हाचं पीठ आणि 2 टेबलस्पूनच बेसन घातलं आहे. बेसन घातल्याने थालीपीठं मस्त खमंग लागतात चवीला. पाव चमचा हिंग, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. मीठ घालायचं आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते, ते घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 1 चमचा तेल. तेल घातल्याने थालीपीठं छान खुसखुशीत होतात. आणि आता हे आपण मिक्सरमधून फिरून घेतलेलं वाटण घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने असं चांगलं दाबून एकत्र करून घेऊया. आणि आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे. पीठ आपल्याला फार घट्ट भिजवायचं नाही. तर आता इथे मी पीठ भिजवून घेतलं आहे. छान असा नरम गोळा तयार झाला आहे. थोडंसं किंचितसं सैलच ठेवलं आहे, म्हणजे खायला ही थालीपीठं एकदम खुसखुशीत लागतात. आता लगेच थापून घेऊया. तर इथे मी आता एक पोळपाट घेतला आहे, त्यावर रुमाल ओला करून घेतला आहे. त्यावर थोडंसं पाणी लावूया आणि आता एक गोळा घेऊन थापून घ्यायचा आहे. तर कडेकडेने 4 बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं. तर मी इथे थोडी मध्यम आकाराची थालीपीठं बनवते. तुम्ही हवं तर मोठंही एक बनवू शकता. नंतर अशी छिद्र करायची आहेत. छिद्र केल्यामुळे आतपर्यंत थालीपीठं व्यवस्थित भाजली जातात आणि खायलाही मग खमंग लागतात. आता तवा चांगला गरम झालेला आहे. यावर तेल घालायचं आहे. सगळीकडे ते पसरून घेऊया आणि अलगद हाताने आता हे थालीपीठ तव्यावर सोडायचं आहे. कपडावरून ओढून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्यामध्ये ठेवायची आणि आता यावर झाकण ठेवूया.
झाकण ठेवलं म्हणजे थालीपीठं वरून पण चांगली शिजल्या जातात. 2 ते 3 मिनिटानंतर आता झाकण काढूया आणि या साईडने पण आता तेल घालायचं आहे आणि मग पलटून घेऊया. तर एकदम मस्त असा रंग आला आहे. वाण पण खूप सुरेख आला आहे. अगदी व्यवस्थित भाजल्या गेलं आहे. आता दुसऱ्या साईडने पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर उलटसुलट करून मी दोन्ही बाजूने चांगलं हे थालीपीठ भाजून घेतलं आहे. मस्त खरपूस झालेलं आहे. दिसायलाच एकदम भारी दिसतंय. अशी गरमागरम थालीपीठं असतील तर मग कशाचीच गरज लागत नाही. नुसत्या लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. आता आणखी एक आपण बनवून घेऊया. रुमाल कोरडा झाला तर ओला करून घ्यायचा आणि त्यावर गोळात ठेवून असं बोटाच्या साहाय्याने थापून घ्यायचं आणि थापून झाल्यानंतर मध्ये छिद्र करायची. तव्यावर तेल घालायचं आणि मग हे थालीपीठ अलगद हाताने तव्यावर सोडायचं. मीडियम टू हाय फ्लेमवर झाकण ठेवून भाजून घ्यायचं आणि नंतर उलटसुलट करून दोन्ही बाजूने तेल लावून छान असं खरपूस भाजून झालं की मग काढून घ्यायचं. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केली तशी 6 थालीपीठं तयार होतात आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर थोडी मोठी केली तर मग 3 ते 4 होतील. तर आपण साईज कसा ठेवतो त्यावर अवलंबून आहे. तर एकदम मस्त अशी थालीपीठं तयार झाली आहेत. दह्यासोबत, चटणीसोबत किंवा कुठल्याही लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. मी आज ताटामध्ये ताजं केलेलं आवळ्याचं लोणचं ठेवलं आहे. आज आपण ज्वारीच्या पिठाची आंबील बनवतोय. सर्दी खोकला झाला असेल किंवा तोंडाला चव नसेल तर एकदा अशी आंबील अवश्य बनवून पहा. अगदी झटपट तयार होते आणि खायला पण खूप पौष्टिक आहे. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीच्या पिठाची आंबील करण्यासाठी मी 2 चमचे ताजं दही घेतलंय. तर ते एका भांड्यात काढून घेऊया. याला छान आता फेटून घ्यायचं आहे. तर दही शक्यतो ताजंच वापरा, आंबट वापरू नका, म्हणजे आंबील खायला मग एकदम छान लागते. या दह्याला मी आता छान फेटून घेतलं आहे. तर यामध्ये आता पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घालते आहे. पाणी घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं. याचं आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही दह्याच्या ऐवजी ताक वापरलं तरी चालतं. तर असं ताक आता तयार झालं आहे. यामध्ये आता ज्वारीचं पीठ घालायचं आहे. तर मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, जे आपण रोजच्या भाकरीसाठी वापरतो तेच पीठ घ्यायचं आहे. आणि हे घालून आता छान सगळं मिक्स करून घेऊया. ज्वारीचं पीठ घातल्यावर थोडेसे गोळे होतात तर ते आपल्याला मोकळे करून घ्यायचेत. तर छान मी आता सगळं मिक्स करून घेतलं आहे. हे असं आता पीठ तयार झालं आहे. आता यामध्ये आणखी 1 वाटी पाणी घालूया. सुरुवातीला आपण 1 वाटी घातलं आहे, आता 1 वाटी घालायचं आहे. तर छान असं पातळ मिश्रण तयार झालं आहे. आता लगेच याला फोडणी द्यायची आहे. कढई छान गरम झालेली आहे. तर यामध्ये छोटा 1 चमचा तूप घालूया. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल घातलं तरी काहीच हरकत नाही. तूप मेल्ट झालं की पाव चमचा जिरे घालायचेत आणि जिरे छान फुलले की चिमूटभर हिंग घालूया. आणि 1 लाल मिरची मी तोडून घेतली आहे. लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरची घातली तरी चालेल. मिरची घातली म्हणजे आंबीलला खमंगपणा येतो. थोडंसं परतून आता लगेच जे हे ताक आणि ज्वारीच्या पिठाचं मिश्रण आहे ते घालायचं आहे. आणि घातल्याबरोबर लगेच याला चमच्याने हलवायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि याला शिजून घ्यायचं आहे. तर मला पाणी थोडं कमी वाटतं आहे, आणखी लागणार आहे. तर मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे. कारण जशी जशी ही शिजत जाते तशी आळून येते. तर आता याला छान आपण शिजून घेऊया. बरेच जण या आंबीलसाठी ताकामध्ये रात्री ज्वारीचं पीठ भिजवून ठेवतात, पण तशी बनवली की थोडी आंबट होते. आमच्या घरी अशी आवडते म्हणून मी लगेच ताकात पीठ मिसळून बनवते. तुम्हाला तशी आवडत असेल तर तुम्ही रात्री ताकात पीठ भिजवून ठेवू शकता.
आता साधारण 3 ते 4 मिनिट झाली आहेत, तर ही आत्ताच थोडीशी घट्ट झाली आहे. तर जशी जशी शिजत जाईल तशी ती घट्ट होत जाते. पण याला चांगलं आपल्याला 6 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाचा कच्चेपणा निघून जातो आणि खायला पण मग खमंग लागते. आता खळखळून याला उकळी आली आहे, तर शेवटी मीठ घालूया आणि आणखी एखादा मिनिट उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर आमच्या घरी मी बऱ्याच वेळेस ही नाश्त्यासाठी बनवते, सगळ्यांना खूप आवडते. थोडीशी घट्ट केली की अगदी उपम्याप्रमाणे लागते. तर आता जवळपास 6 ते 7 मिनिट झाली आहेत. आपली अंबील शिजलेली आहे, खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम अशीच तुम्ही वरून साजूक तूप घालून खाऊ शकता किंवा थोडीशी थंड झाल्यावर यामध्ये थोडंसं आणखी ताक मिसळून सुद्धा खाता येते. तर जशी तुम्हाला आवडते गरम थंड त्याप्रमाणे खाऊ शकता. तर आता गॅस बंद करूया. साजूक तुपाची धार सोडायची आणि गरमागरम ही अंबील खायची. एकदम मस्त लागते चवीला. बऱ्याच वेळेस आपल्याला तोंडाला चव नसते किंवा सर्दी खोकला झाल्यावर सुद्धा तुम्ही ही गरमागरम घेऊ शकता. तर अशी अंबील अवश्य एकदा करून पहा. खायला पण खूप पौष्टिक आहे आणि केल्यानंतर कमेंटमध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.